विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 5वी मराठीमधील 14वा धडा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या धड्याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील अ प्रश्न आहे, शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? उत्तर आहे, शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली. प्रश्न आ आहे, तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत? उत्तर आहे, तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू व मराठी भाषांतील स्वतःचीच कवने बेभान होऊन गात असत. प्रश्न ई आहे, तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे, तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 2 आहे, का ते लिहा. त्यामधील अ प्रश्न आहे, राजाने शिकार करण्याचे सोडले. राजाने शिकार करण्याचं का सोडलं ते आपल्याला लिहायचं आहे. पाहूया उत्तर. कारण तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली, म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडून दिले. आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा का म्हणत? उत्तर आहे, तुकडोजी महाराज स्वतःची कवने बेभान होऊन अशी गात असत की लोक तासनतास तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देवबाबा म्हणत. प्रश्न ई आहे, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. उत्तर पाहूया. तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमिनी मिळवून दिल्या. तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केले म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. प्रश्न 3 आहे, तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. यातील प्रश्न आहे, श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले? उत्तर पाहूया. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर स्वतंत्र भारतात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने भरीव कार्य केले. या सेवा मंडळांनी हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी स्वच्छता यात्रा, शुद्धी, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे अनेक उपक्रम राबवले. सामुदायिक सहभोजनात सर्वांना सामील करून धर्मजात पंथांमधील विषमता कमी केली. यानंतर प्रश्न आ आहे, साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले? उत्तर आहे, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळत नव्हता. तो मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. पुढे प्रश्न ई आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले? उत्तर पाहूया. जपानमध्ये विश्व शांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदांचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती सांगितली. तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. त्या संघटनेचे सल्लागार म्हणून तुकडोजी महाराजांनी उत्कृष्ट कार्य केले. अशा पद्धतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यावर आधारित असलेला हा जो धडा आहे त्याचा स्वाध्याय आपण इथे पूर्ण केलेला आहे. या स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांची आपण उत्तरे व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये
आपल्या वहीमध्ये या स्वाध्यायाचे लेखन करा. धन्यवाद.